की आपण काय करतो, पण ते कशासाठी आले माहिती का? ते कॅश पैसे देण्यासाठी आपल्याकडे आलेले, कॅश पैसे देण्यासाठी, कॅश पैसे देण्यासाठी. विचार करा, त्यांना युट्यूबची मेंबरशिप पाहिजे आणि त्यांच्याकडे जो मोबाईल आहे ना, असा साधा सिंपल मोबाईल आहे, ते बिचारे इथपर्यंत आपल्याकडे आलेले. बघा विचार करा दादा, तुम्हाला कळायला होतं की मेंबरशिप बोलतो हा माणूस काहीतरी असणार. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे. आज मुद्दामून लाईव्ह मध्ये आलेले आहे. लाईव्ह म्हणजे दादा समोर आलेले आहे आणि ते कुठून आलेले आणि त्यांना काय खरेदी करायचं आणि कशासाठी इथं आलेले ते सगळं आपण पाहणारच आहे. कृपया व्हिडिओ सोडायचा नाही. घर पाहिजे ना आपल्याला, स्वस्त मध्ये, कमी भावामध्ये, डायरेक्ट मालक भेटायला पाहिजे किंवा ब्रोकर भेटायला पाहिजे. ते कसं काय भेटू शकतो ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या चर्चेमध्ये असणारच. सोडायचं नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे. आणि दादा आपले सुद्धा मी कासिम शेख स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. दादा कसं काय तुमचं येणं झालेलं इथं ऑफिसमध्ये? मी तुमचे व्हिडिओ पाहिले याच्यावर मोबाईलवर, ते ऐकून शनी तुमच्यासाठी म्हणजे भेटावं म्हणून शनी मी इथं आलो प्लॉटसाठी. आणि किती दिवस झाले माझे व्हिडिओ पाहतात आणि काय तुम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये की ह्यांच्याकडूनच काम होऊ शकतो? मी तुमचे व्हिडिओ जवळजवळ 5-6 महिन्यापासून पाहतो. ओके. तर मी आता तुमच्यासाठी भेटण्यासाठी आलो. ओके. आणि तुम्हाला म्हणजे कसं वाटतं की ह्यांच्याकडून कसं काय काम होऊ शकतात? आता तुम्ही एवढी माहिती देता म्हणजे ते कुठं काही असेल का आपलं? बिलकुल बिलकुल. म्हणजे एक एक माहिती देत राहतो त्या एरियाची किंवा ह्या एरियाची किंवा त्या एरियाची. त्यामुळेच तुम्हाला असं वाटलं की ह्यांच्या ऑफिसमध्ये. बरं एक मिनिट, आपण मेन मुद्दा जो आहे विसरले की दादा तुम्ही कुठून आलेले, कुठल्या गावावरून आले? मी नांदेडहून आलेलो आहे. बिलकुल, एवढ्या लांबून नांदेडवरून मला भेटण्यासाठी. बघा मंडळी, मी बोलत होतो की असे एक दादांसारखे वयस्कर लोक आहे ना, मला भेटण्यासाठी लांबून येतात आणि ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि दादा तुम्ही काय करतात? तुम्ही मोस्टली काय काम करतात? मी रिटायर झालो, आता काही करत नाही समजा. रिटायर म्हणजे काय करायचंय त्याच्या पहिलं? तुम्ही इरिगेशन मध्ये होतो, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. ओके. म्हणजे तुम्हाला माहिती की कोण खरं बोलतो, कोण खोटं बोलतो, कोण टाइमपास करतो, बरोबर ना? तो तुमच्यामध्ये एक ओळखण्याचा पणा आहे, म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत आलेले. मंडळी दादा आपल्याकडे आलेले आणि दादांना मी सांगितलं की आपण काय करतो, पण ते कशासाठी आले माहिती का? ते कॅश पैसे देण्यासाठी आपल्याकडे आलेले, कॅश पैसे देण्यासाठी, कॅश पैसे देण्यासाठी. विचार करा, त्यांना युट्यूबची मेंबरशिप पाहिजे आणि त्यांच्याकडे जो मोबाईल आहे ना, असा साधा सिंपल मोबाईल आहे, ते बिचारे इथपर्यंत आपल्याकडे आलेले. बघा विचार करा दादा, तुम्हाला कळायला होतं की मेंबरशिप बोलतो हा माणूस काहीतरी असणार त्याच्यामध्ये. तो तुम्हाला विश्वास बसला म्हणून तुम्ही म्हटले की आता मी डायरेक्टली जातो कासिम शेखच्या ऑफिसमध्ये, त्याला भेटतो आणि त्याला कॅश पेमेंटच देतो. आणि दादा जसे आले ना, तुम्ही एकीन नाही म्हणणारे, गंमत सारखं झालं की ऑफिसमध्ये आले ते आणि डायरेक्टली पैसे काढले, इकडे ठेवले. मी म्हटलं कॅश का करतात, ते करू आपण. मग त्यानंतर त्यांनी ना मोबाईल काढलं, म्हणजे दाखवलं त्यांनी की बघा मी कासिम शेख, हे माझा साधा मोबाईल आहे, मी ह्यांनी तुमचे व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या मोबाईलने ते बघतात व्हिडिओ, पण स्पेशल का आले की मेंबरशिप घेण्यासाठी. आणि त्यांना सगळं माहिती. दादांना आपण विचारू, दादा तुम्ही आज मला प्रश्न विचारा. चला, तुम्हाला काय विचारायचं? मला म्हणजे स्वस्तामध्ये असलेलं प्लॉट किंवा फ्लॅट. बिलकुल. दादांना स्वस्त मध्ये प्लॉट पाहिजे, तर दादा तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी पाहिजे का? नाही, आता मुलगा इथंच राहतो पुण्याला, तर ते राहता यावं असं, जर आजूबाजूला म्हणजे वस्ती असेल असं. नाही, तुम्हाला कसं इन्व्हेस्टमेंटसाठी देऊ आपण. आता डायरेक्टली आपण काय करणार, नवीन सिस्टम आपण आणणार आहे. डायरेक्टली जे आहे स्वस्त मध्ये डायरेक्टली एकर, म्हणजे बघायला गेलं 4 लाख रुपये 5 लाख रुपये गुंठा देत होते ना, तर आपण थोडंसं 6 लाख 7 लाख 8 लाखच्या आसपास तुम्हाला डायरेक्टली एकरच्या हिशोबामध्ये आणू शकतो. पण ते जरा पुण्याच्या लांब असणार आहे, तर उगीच मी म्हणणार की जवळ देतो मी वगैरे वगैरे, तसलं नाही.
ते थोडं लांब असणार आहे, पण डायरेक्टली एकरच्या हिशोबामध्ये असणार. पण ज्या वेळेस ते जागा लॉन्च होणार आहे त्यावेळेस त्या जागेचा रेट वगैरे तुमच्या समोर येणार. पण एवढे की गुंठ्याच्या भावामध्ये ती जागा असणार आहे. राहिलं तुम्हाला घर पाहिजे तर घर पण आणू राहिलेले आपण. डायरेक्टली जे एजंट आहे किंवा मालक आपल्याला फोन करतात आपल्याला. मी डायरेक्टली आपली जाहिरात चालवत राहतो की साहेब तो कोणाला घर विकायचं, जागा विकायचे, त्यांनी मला संपर्क करा. तर ते लोक आपल्याला संपर्क करतात आणि त्यांचेच कॉल धरून आपण त्यांच्या इकडे जातो, शूटिंग वगैरे टाकतो आणि आपल्या मेंबरला मेंबरशिपच्या माध्यमातून मेंबरपर्यंत आपण पोहोचवतो. तर काळजी करू नका, ते पण तुम्हाला डायरेक्टली मी नंबर देणार आपल्याकडे आलं तर. आणि जे इस्टेट एजंट ब्रोकर आले तर त्यांचा पण नंबर तुम्हाला भेटणार आहे आणि जे मेंबर असणार आहे त्यांना सुद्धा ते नंबर भेटणार आहे. अजून काय विचारायचं दादा? विचारा सर, एवढे लांबून आलेले तुम्ही. ते नाही, दुसरं काही नाही, त्या प्लॉटसाठी चालू होतो. मोस्टली तुम्हाला फ्लॅट पाहिजे का प्लॉट पाहिजे? म्हणजे जुनं घरही पाहिजे समजा असेल तर आपल्या म्हणजे बजेटमध्ये बसणार. आणि लोकेशन कुठला असणार आहे? लोकेशन वाघोलीच्या आसपास कुठे आहे का? वाघोली झालं, सरसवाडी झालं, चंदननगर किंवा वडगाव शिरी. आणि बजेट काय असणार तुमचा? माझं 10 ते 20च्या आतमध्ये. 10 ते 20च्या आतमध्ये. म्हणजे एकदम जरा लांब पण असलं तर चालेल, पण आपल्या बजेटमध्ये भेटलं पाहिजे मेन. कारण की वाघोलीमध्ये ह्या 20 मध्ये भेटू शकत नाही, कारण की तिकडे ऑलरेडी जागा जी आहे 15-16च्या आसपास ते गुंठामध्ये असते. आणि डायरेक्टली जे आहे दुसरं तुम्हाला जे भेटू शकतो तर ते वाघोलीच्या इथंच तुम्हाला आपण देऊ शकतो. वाघोलीच्या पुढं सणसवाडी आहे, शिक्रापूर आहे, रांजणगाव आहे, हाय भरपूर आहे. म्हणजे थोडी तरी लोकवस्ती पाहिजे. बरं, तुम्हाला डायरेक्टली सणसवाडीमध्ये थोडं आतमध्ये असलं तर चालणार का? 1 गुंठा जागा आणि त्यामध्ये बांधलेले घर वगैरे. हो ना, जमीन. सणसवाडी म्हणजे कुठं शिकायला? ते वाघोलीच्या पुढं शौर्य स्तंभ आहे, माहिती तुम्हाला? हो, माहिती आहे. बस त्यालाच लागून सणसवाडी आहे. असं आहे. आणि त्या साईडला तुम्हाला भीमाच्या पलीकडे आहे. हा, भीमा कोरेगावच्या पलीकडेच एकदम. आणि त्या साईडला कसं आपल्याकडे रिसेलचे प्लॉट मौजूद आहे 6 लाखाच्या भावामध्ये. तुम्ही 20 लाख बोलले ना, तर तुम्ही 6 लाखाचा पण प्लॉट खरेदी केला आणि त्याच्यावरती तुम्ही 15 लाख रुपये पण खर्च केले, ते एकदम आरामशीर 900 स्क्वेअर फीटचं तुमचं घर एकदम आरामशीर बांधू शकतो. म्हणजे सेकंड हँड कशाला घेतात? नवीन जागा घ्या, त्याच्यावरती तुम्ही नवीन घर बांधू शकतात आणि आरामशीर खरेदी करू शकतात. हे कसं वाटलं तुम्हाला सिस्टम? चांगलं आहे. आणि किरकिर नाही ना ते जुन्या वगैरेची. पण इकडे तुम्हाला प्लॉट जे असणार आहे ते रिसेल मध्ये प्लॉट तुम्हाला भेटणार आहे, रिसेलचे प्लॉट भेटणार आहे आणि ते सगळं आपण करून देणार आहे. तुम्ही आता किती दिवस असणार इथं पुण्यामध्ये? मी आता 2 दिवस आहे, पुन्हा येतो. 2 दिवस आहे का? तुम्हाला ते रिसेलचे प्लॉट दाखवलं तर चालणार? हो, जाऊन येतो. एकदम मस्त काम होणार तुमचं. कारण की मला पण असं वाटतं की कशाला सेकंड हँड घेत बसायचं किरकिरीमध्ये. हे डायरेक्टली रिसेल प्लॉट घ्या. तुम्हाला प्लॉट आवडले तुम्ही सांगा की शेख भाऊ आम्हाला हे इकडं कंस्ट्रक्शन करायचं, ह्याला बनवायचंय आणि इथं तुम्ही सगळं जजमेंट सांगा. तर आपले जे लोक असणार आहे, जे बांधकाम विभागचे असणार आहे, ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे तुम्हाला की 1500 का 1600 का 1400 रुपयाच्या स्क्वेअर फीटने तुम्हाला बांधून देणार आहे. तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही जे आहे ना भेटू शकता. ओके, डायरेक्टली म्हणजे तुमचं कामच होणार आहे. ओके, अजून काय विचारायचं का तुम्हाला? दुसरं काही नाही. ओके, चालेल ना, भेटू आपण. मंडळी, दादांना नाही बोलतो, तुम्हाला सांगतो मी की आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट प्रॉपर्टीची माहिती घेऊन. कुठं इथं आणि जे सत्य, जे रिअल परिस्थिती असते तेच तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन वरती असते. तर मी तुम्हाला एक सांगणार आहे की बघा, मेंबरशिप जॉईन करा. दादा जे आले होते एवढे नांदेडवरून, तर मेंबरशिपसाठी आलेले. आणि मी तुम्हाला पण बोलतो की तुमच्या खाली बघा जॉईन बटन दाखवतो, मेंबरशिप प्लीज जॉईन करा. भेटू आपण. आणि मेंबरशिप जॉईन केलं तर व्हॉट्सअपला ते स्क्रीनशॉट पाठवा. भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये. कुठं? इथंच, पुणे प्रॉपर्टी व्ह्यू. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.